नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या बनलेल्या निवडणुकीत भाजपच्या विद्यमान आमदार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत हॅट्रिक साधली आहे। प्राध्यापक फरांदे यांना तब्बल 1,05,689 मते मिळाली। मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला याबद्दल आभार। अपप्रचार करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र जनता शून्य असल्याचं प्राध्यापक आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितलं। मी आतापर्यंत 7 निवडणुका लढलेली आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात वाईट निवडणूक जी माझ्यावरती टीका करत आणि खोटा प्रचार करत माझ्या विरोधी उमेदवारांनी ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु नाशिकमध्ये जे जनता जी आहे खूप सुज्ञ आहे, ते त्यांना बघले नाहीत। आणि पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला सांगते की नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचा विकास करणं, स्लम वस्त्यांचा विकास करणं, नाशिक शहरामधली जी अपेक्षा जी आहे की केंद्रामधनं काही प्रोजेक्ट जे असतील, म्हणजे एम्स असेल किंवा नायपर असेल किंवा IIT सारख्या संस्था ज्या आहेत, औद्योगिक विकास ह्या शहरामध्ये व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती माझं काम करणार आहे। आणि निश्चित स्वरूपामध्ये पुढच्या कालावधीमध्ये मी आता बघितलं की आपल्याच देशामध्ये कुठंतरी माझ्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की आमचा हिंदू जो आहे तो असुरक्षित होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी पुढचा लढा माझा। दरम्यान आमदारकीची हॅट्रिक केलेल्या देवयानी फरांदे यांचा बुधवार पेठ जुने नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद विधाते यांनी भावी मंत्री असा उल्लेख करत त्यांना शुभेच्छा दिल्या। नमस्कार, मी गोविंद माधवराव विधाते, राहणार बुधवार पेठ पाटील गल्ली शिरीषकुमार चौक या भागामध्ये चालत असलेल्या सगळ्या सामाजिक कार्यांमध्ये माझा सहभाग असतो। नुकत्याच झालेल्या देवयानी फरांदेताई यांच्या निवडणुकीमध्ये माझा सक्रिय सहभाग होता। त्याला कारणही तसे होते की त्यांनी केलेल्या ज्या कामांची यादी आहे ती एका दमामध्ये सांगता येऊ शकणार नाही, इतकी मोठी यादी होती। आणि विशेषतः त्यांनी जुन्या नाशकामधील बरेच समाज मंदिरं, व्यायामशाळा, काही जुने पुरातन मंदिरे यांचा जीर्णोद्धार वगैरे केला। त्यात सावतामाळी मंदिर असेल, शिंपी समाजाचं नामदेव विठ्ठल मंदिर असेल, भोई समाजाचं असेल, वनमाळी समाजाचं असेल, आणि नुकतीच जो प्रभाव त्यांच्या बाजूने होता, राष्ट्रीय प्रभाव जो होता तो अतिशय जोरात होता। आता मी या कानिफनाथ मंदिराचा इथला पुजारी, आमच्याकडे 150 वर्ष जुना आहे, आणि नुकतंच नगर येथे झालेल्या कानिफनाथ महाराजांच्या मडीवरच्या मंदिरावर वक्फ बोर्डाने जो दावा दाखल केला होता ती अगदी सल मनामध्ये शिरत होती आणि ह्या प्रवाहाच्या विरोधामध्येच कोणीतरी जायला पाहिजे। आणि हा प्रवाह जो आहे तो नेमका कोणत्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी जाणार आहे हे सर्व जनतेनेही लक्षात आलं होतं, आणि त्यातलाच मी एक असल्यामुळं मी अतिशय त्यांना चांगलं मतदान करण्यासाठी प्रयत्न केले। मी स्वतःही केलं, माझ्या कुटुंबाने केलं, आणि एक देवयानी फरांदेताई एक अभ्यासू आणि प्राध्यापक असल्यामुळे आणि नाशिक शहराचेच नव्हे तर जिल्ह्याभराचे त्यांना जाण असल्यामुळे त्यांना मला असं वाटतं की मंत्रिपद मिळायला काहीच हरकत नाही। आणि येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये पालकमंत्रीपद त्यांच्याकडे जर असलं तर अतिशय योग्य प्रकारे ते कुंभमेळा हाताळतील। त्यांना त्यांचा अतोय त्या आधी नगरसेवक पद होते, नंतर उपमहापौरपदी होत्या, आणि आता तिसऱ्यांदा आमदार झाल्यामुळे त्यांचा अनुभव हा अतिशय दांडगा आहे। तरी माझी एक इच्छा असेल की त्यांना मंत्रिपद मिळावं, आणि त्यांना निवडून आल्यानंतर मी व माझ्या कुटुंब किंवा या जुन्या नाशकातील माझ्या सगळ्या समाज बांधवांबद्दल, विशेषतः आमच्या माळी समाजाबद्दल पासून मी त्यांना अतिशय शुभेच्छा देतो। कारण संत सावतामाळी मंदिराचं, त्या 150 वर्ष जुनं मंदिराचं त्यांनी जीर्णोद्धाराचं काम चव्हाट्या येथे केलेलं आहे, आणि त्याच्यावर मी ट्रस्टी आहे। त्याच्यामुळे मी सगळ्या समाज बांधवांबद्दल अति आशा करतो की त्यांना मंत्रिपद मिळावं आणि या शहराची, या जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळावी। 5 वर्षात त्यांनी भरपूर कामं केले, आता अजून जुने नाशकात काय काम आहे का जेणेकरून भविष्यात ते तुम्ही पूर्ण करून घ्यायला पाहिजे? गडी हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे, आणि त्या जागेमध्ये काही इतर अधिकारी आहे ते कायदेशीर बाबी त्यांनी पूर्ण करून त्या नक्कीच ते काम पूर्ण करतील। आणि कुंभमेळ्याच्या याच्याने आणि गाडगे महाराज धर्मशाळा आहे, आणि या भागामध्ये लोकमान्य विद्यालय अशी एकमेव शाळा आता राहिलेली आहे, तिचं सध्या काम चालू आहे। त्या शाळेसाठी सुद्धा त्या मदत करू शकतात। आणि जेवढ्या सरकारी शाळा बंद पडलेल्या आहे, काही सरकारी दवाखान्यांचं आता काम चालू आहे, ते प्रलंबित आहे, ते सुद्धा ते पूर्ण करतील। आणि विशेषतः म्हणजे त्या सरकारी दवाखान्यांमध्ये स्टाफ नाहीये, त्या स्टाफच्या सुद्धा नियुक्त्या त्यांच्या मार्फत होतील आणि स्टाफ वाढवण्यात येईल। विशेषतः जाकीर हुसेनला स्टाफ नाही, आता नंतर गाडगे महाराज प्रसूतीगृह हे बांधण्यात येत आहे, त्याच्यासाठी स्टाफ नाहीये, तर ते स्टाफची भरती बी त्यांच्या होण्यासाठी त्या प्रयत्न करावा अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।